Hello, this is the Maya Artifact episode number 1183. आजची तारीख आहे 5 जून 2018. आता वाजले करीब रात्रीचे 8:30 वाजले. मॉर्निंग शिफ्ट असले का मोठा अजीब होतं. म्हणजे कसं आहे की मॉर्निंग शिफ्टमध्ये आपण रात्री 12 वाजून सांगू तर मी रात्री 12 म्हणजे करीब 1 वाजता झोपलो. मी रात्री 1 वाजता झोपलो. 1 ते 6 6 वाजेपर्यंत. 6 वाजता उठलो. 1 ते 6 म्हणजे करीब 5 घंटे झोपलो. त्याच्यानंतर मग मी 6 वाजता उठून तयारी करून ऑफिसला गेलो आणि ऑफिसमध्ये करीब 7 ते 4 वाजेपर्यंत राईट. 4 वाजता आणि 4 वाजता घरी आल्यानंतर फ्रेश होऊन वगैरे 5 वाजले. आणि नंतर 5 वाजता पुन्हा झोपलो 5 ते 8:30. सो इट जस्ट लाईक ते 5 घंटे प्लस त्याच्यानंतर हे 4.5 घंटे. हां, आणि आता मी पुन्हा 1 वाजता झोपीनच म्हणजे 1 ते 6. सो इट जस्ट लाईक पुन्हा 5 घंटे म्हणजे 5 दुने 10 15 14.5 घंटे मी झोपून राहिलो आहे पर डे. डू यू रिअली इमॅजिन? हे असं एका स्लॉटमध्ये झोपल्यामुळे नाही का, त्यामुळे आपल्याला असं वाटतं की आपली झोप प्रॉपरली झाली नाही. म्हणजे जस्ट लाईक आता 2 घंटे पुन्हा 2 घंटे, आता 2 घंटे पुन्हा 2 घंटे. यामुळे नाही का असं होऊन राहिलं की चला आपल्याला झोपायला वेळच नाही किंवा आपण फक्त 5च घंटे झोपून राहिलो आहे असं आपल्याला वाटून राहिलं. बट ॲक्च्युली वी आर स्लीपिंग अ लॉट. ॲक्च्युली कसं आहे की आपण दुपारी याच्यासाठी झोपतो कारण आपण सकाळी लवकर उठलो म्हणून. या आता दुपारी झोपलो मग आता रात्री तर झोपात लागेल ना. ठीक आहे 12 नाही 1 किंवा 2 वाजता झोपात लागेल. अनइंटेन्शनली सकाळी पण मग पूर्ण झोप होणार नाही. त्यामुळे मग उद्या दुपारी पण पुन्हा झोप घेऊ कारण आपण सकाळी लवकर उठलो होतो म्हणून. तर त्यामुळे मॉर्निंग शिफ्टचा हा मोठा वांदा असतो. इव्हनिंग शिफ्टचं काही नाही. आता काम झालं आला मग तुम्ही 12 वाजता झोपा, 1 वाजता झोपा का 2 वाजता झोपा. किती वाजता झोपा, रँडम फिगर घेऊ 3 वाजता. 3 वाजेपर्यंत काढ्या गेल्या आणि 3 वाजता झोपलो तर 3 ते ॲटलिस्ट 11 वाजेपर्यंत जरी झोपले ना तुम्ही तरी तुम्हाला दिवसभर फ्रेश वाटते. आणि 3 ते करीब 11 म्हणजे किती, 3 ते 11 म्हणजे 1 2 3 6 5 9 घंटे आरामात झोपही होते आणि काही इकडे इकडे जावंही नाही लागत राईट. मग 11 वाजता वगैरे उठून वगैरे मग थोडंसं टाईमपास करून मग 3:30 वाजता मग ऑफिस. सो इट जस्ट लाईक आपला टाईमपास पण होते, झोपही होते. इथं फक्त माझा झोपच होऊन राहते, टाईमपास गेला भोका. आता विचार करा, आता नाही का आता मी 8:30 वाजता उठलो. उठल्यानंतर हा 1 घंटा आर्टिफॅक्ट एपिसोड. त्याच्यानंतर मग मी आता जेवण करीन करीब 9:30 वाजता वगैरे जेवण करीन. 9:30 10 वाजता जेवण वगैरे होऊन जाईल. मग 10 वाजता जेवण झाल्यावर काय करीन मी, मग काय नाही थोडंसं लॅपटॉप वगैरे ओपन करावं लागेल, बघावं लागेल का आहे का नाही का बघू वगैरे. ही जस्ट लाईक दॅट. म्हणजे मी इतके सारे मूवी डाउनलोड करून ठेवले आहे ना की मी बघायला सुद्धा पण विसरलो. मी जस्ट लाईक बघितले पण नाही. मी डाउनलोडही नाही करून राहिलो आहे कारण मी बघूनच नाही राहिलो आहे ना. माझ्या फाईलमध्ये ऑलरेडी सगळं डाउनलोडवर आहे. मी जस्ट लाईक फक्त सुरू करायची वेळ आहे आणि आपोआप तो डाउनलोड सुरू करून टाकेल. काही करतच नाही. व्हाय? एक तर मोबाईलची बॅटरी खात आहे, दुसरी गोष्ट डाउनलोड केली मी बघूनच नाही राहिलो आहे ना. आता नाही पण उद्या परवा वगैरे बघशीलच ना. अरे हो भाऊ, पण आपले पुराण्याचं डाउनलोड नाही. हे जस्ट लाईक आपण मागच्या हप्त्यात सुरुवात केली होती का आपण हॅरी पॉटर सिरीज खतम करायची. हॅरी पॉटरचे तू फक्त आतापर्यंत 2 पार्ट बघितले, 3 पार्ट बघितले, 3 पार्ट बघितले. 2च पार्ट बघितले, पहिला पार्ट स्किप केला भाऊ तू. अरे वाटते. सो 2 पार्ट बघितले, आता 4था पार्ट आहे तो मी बघीन म्हणतो बट स्वतःला वेळच नाही. असं काही नाही, लाईफमध्ये समोर असं खूप असा वेळ येणार की आपल्याला
म्हणजे स्वतःच्या गोष्टी करण्यासाठी पण वेळ राहणार नाही, तेव्हा तू कसं करशील? म्हणजे तेव्हा या सर्व गोष्टी कशा काय हँडल करशील? म्हणजे आता तरी ठीक आहे म्हणा, इतकं काही वाईट नाही. इट जस्ट लाईक फक्त आपली झोप होत नाही, होत आहे वगैरे, आय डोंट नो. स्वतःसाठी म्हणजे प्रॉपरली म्हणजे असा वेळ नाही निघून राहिला, की आपण असं लॅपटॉप खोलू आणि आता 4 घंटे आपल्याला कोणी काही म्हणणार नाही आणि आता आपण बस पिक्चर बघू वगैरे, वगैरे. सो असं नाही. बट समोर जाऊन याच्यापेक्षा थोडंसं प्रॉब्लेम येऊ शकते. समोर जाऊन तुला 4 घंटे का 4 मिनिटसुद्धा भेटणं वॉज रिअली मुश्किल. कारण समोर जाऊन जे फ्युचर स्वतःसाठी निवडलं आहे, ते काफी बिझी शेड्यूल आहे. बट मला वाटते का ते काम करण्यामध्ये मला मजा येईल. या कारण मला ॲज अ फिल्म करिअरमध्येच काम करायचं आहे आणि समोर जाऊन मला त्याच्यामध्येच मला काम करायला भेटेल, तर याच्यापेक्षा सर्वात खुशीची गोष्ट काय आहे? इट वॉज रिअली फन. हां, म्हणजे प्रत्येकाला स्वतःचा वेळ हवाच म्हणतो. म्हणजे प्रत्येकाला एक स्वतःची वेळ पाहिजे, जिथे आपण थोडंसं आपण स्वतःचे काम वगैरे करू, तर थोडं कमी भेटेल. या थोडीशी प्रायव्हसी कमी राहील. आपल्याला म्हणजे आपल्याला वाटेल की आपण थोडा वेळ थांबावं या देशामध्ये. आपण नाही थांबू शकू. आपल्याला कामानिमित्त आपल्याला इकडं-तिकडे जावंच लागेल. बट का तू तुझ्या कामामध्ये तू स्वतःलाच वेळ न देऊ शकशील, तर का तुझ्या आई-वडिलांना, मित्रांना वगैरे वेळ देशील? वेल मी कोणाला वेळ द्यायचा हे मी स्वतः ठरवतो. फर्स्ट ऑफ ऑल, दिवस किती बिझी असो, आर्टिफॅक्ट एपिसोड होणारच. आताही होईल, पुढे होईल आणि फ्युचरमध्ये पण होईल. किती बिझी राहू मी, 10 मिनिट संध्याकाळी मी फ्री राहीन आणि आर्टिफॅक्ट एपिसोड करीनच. जस्ट लाईक एव्हरीडे माझ्या स्वतःसाठीचा वेळ राहीनच. या आर्टिफॅक्ट एपिसोडमध्ये मी कन्सिडर करीन का मला कोणत्या गोष्टीची गरज आहे, का करायचं आहे, कशाप्रमाणे करायचं आहे, हे मी रोज सांगत पण जाईन. आता बघ, आता मी स्वतःसाठी वेळ देऊ शकणार नाही, तर दुसऱ्यासाठी वेळ कसा काय देईल? क्वेश्चन बरोबर आहे. बट नाही का, मी यासाठी नाही का प्रॉपर डिसिजन करतो. आता मी अशा लोकांनाच वेळ देतो, ज्या लोकांमुळे माझी लाईफ वॉज बिंग रिअली एन्जॉयफुल बनेल. मी अशा लोकांना वेळ देत नाही, ज्या लोकांमुळे नाही का माझी लाईफ वॉज त्रस्त आणि काइंड ऑफ लाईक यार क्या हो गया, असं विचार नाही, असं नाही होत. म्हणजे जस्ट लाईक मी मित्रांमध्ये खूप जास्त हे होतो, खूप जास्त एन्जॉय करतो वगैरे. पिंटी, वनमॅन, विशाल, वैभव वगैरे. तर समोर जाऊन मी यांच्यासोबत टाईम स्पेंड करीनच. कारण यांच्यामुळे नाही का माझा वेळ वॉज रिअली इन्क्रेडिबल जातो. खूपच खूपच मस्त जातो, खूपच माहोल जातो. आणि कुठे असो, या मित्रांसोबत मी कुठे राहीन ना, तो वेळ वॉज रिअली आउटस्टँडिंग, रिअली अमेझिंग. बट मला असं म्हणायचं आहे की अशा वेळेस काय होईल, ज्यावेळेस आईवडील वगैरे, आईवडिलांना पण तुझी गरज राहील ना. अनइंटेन्शनली तुला आईवडिलांची गरज नाही असं तुला वाटत असेल, बट राईट नाव आईवडिलांना पण तुझी गरज राहील, तर तू त्यांना कसा काय वेळ देशील? दॅट्स अ रिअली नाईस क्वेश्चन. मला त्यावेळेस नाही का मला स्वतःला समजून घ्यावं लागेल की आईवडील पण तेवढेच इम्पॉर्टंट आहे जेवढे मित्र. आता मी आईवडिलांना इग्नोर का करत आहे? कारण प्रत्येक हप्त्यानंतर मी गावी जात आहे, वर्धेला जात आहे आणि मुश्किल से का होईना आपण आईवडिलांसोबत थोडा बहुत टाईम तरी स्पेंड करून राहिलो आहे. म्हणजे मला माहीत आहे का मी घरी गेल्यानंतर मी आईवडिलांसोबत टाईम स्पेंड करीनच. बट इन फ्युचरमध्ये मी असं प्रॉपरली घरी जाईन, आईवडिलांसोबत टाईम स्पेंड करीन, वॉज नॉट पॉसिबल होणार नाही. तर त्यावेळेस नाही का आईवडील वॉज काइंड ऑफ लाईक अ रिअली पाहुणे फॉर यू. आणि समजा जरी तुला आईवडिलांसोबत बोलूशा वाटत नाही आहे, हे काही असं काही स्पेशल सांगायचं नाही, तरी तुला ते बोलावं लागेल. कारण आईवडिलांच्या खुशीसाठी तरी. कारण आईवडिलांची खुशी याच्यातच एक प्रकारे त्यांना थोडं समाधान देणं हे आपलं कर्तव्य आहे. म्हणजे त्यांना तरी काय एक्सपेक्ट असते का आपला मुलगा ॲटलिस्ट एवढा हे झाला आहे, सक्सेसफुल झाला आहे, तर थोडंसं 2 शब्द आपल्यासोबत पण तरी थोडंसं बोला बाबा. ठीक आहे, तुझी लाईफ वॉज बिझी आणि तू असा वेळ देऊ शकत नाही, बट तुला त्यावेळेस थोडंसं टाईम काढावं लागेल. इवन मित्रांपेक्षा पण आईवडिलांना स्काईपवर प्रॉपरली बोलावं लागेल आणि त्यांच्याशी चांगल्याने सांगावं पण लागेल की ठीक आहे वगैरे वगैरे, एव्हरीथिंग इज गुड. अशा काही गोष्टी सांगावं लागेल ज्या
इम्पॉर्टंट पण नाही बट तरी सांगावं लागेल, जेणेकरून नाही का आईवडिलांचा विश्वास आणि त्यांना थोडं समाधान पण वाटेल. तुझ्यासाठी वेळ म्हणजे खूप जास्त बिझी राहणार आहे का, म्हणजे समोर जाऊन खूपच जास्त? वेल, मला असं वाटतं की आपण नाही का म्हणजे अगोदरपासून डिसाईड करतो की आपल्याला कोण व्हायचं आहे, का व्हायचं आहे, आणि समोर जाऊन आपण तेच बनतो. मी आतापासून मला माहिती आहे का मला समोर जाऊन कोण बनायचं आहे, का बनायचं आहे. त्यामुळे मला फ्युचरमध्ये इतकं माहीत आहे की मला समोर जाऊन मध्ये खूप मोठी मोठी कामं करायचं आहे, फिल्म मेकिंग वगैरे करायचं आहे. या सगळ्या गोष्टीमध्ये मी माझ्यासाठी वेळ काढणं वॉज खूप हे राहणार, म्हणजे खूप कठीण राहणार. आता तरी मी 12-13 घंटे झोपून राहिलो आहे, तेव्हा हार्डली 5 किंवा 6 घंटे झोप आणि देन बॅक टू वर्क. म्हणजे असं कोणतं काम आहे का तुला एवढं सारं काम करायचं आहे वगैरे वगैरे? हाऊ इज दॅट? तू तर त्यावेळेस रिच वगैरे राहशील, आणि समजा जर एक मोठा व्यक्ती राहिला तर तुला एवढं काम वगैरे करावं लागणार नाही. दॅट्स अ गुड या. बट एक फिल्म मेकिंग हा एक असं एक वर्क असते, याच्यामध्ये नाही का तुमचं टॅलेंट दाखवावं लागतो. या याच्यामध्ये तुम्ही रेप्रेझेंट नाही करत का तुम्ही किती मोठे आहात, किती लहान आहात. जस्ट लाईक एक स्पॉट बॉयला, म्हणजे जस्ट लाईक स्पॉट बॉयला जास्त काही काम नसते, त्याला फक्त ॲक्ट्रेसकडे फोकस करावा लागतो. बट एक डिरेक्टर ज्याच्यापाशी खूप मोठी रिस्पॉन्सिबिलिटी असते, तो प्रत्येक गोष्ट डिसाईड करतो की लाईटिंग कशी असली पाहिजे, ॲक्टरची कास्टिंग कशी असली पाहिजे, त्याची इमोशन्स कसे असले पाहिजे, बॅकग्राऊंड म्युझिक कशी असले पाहिजे, एव्हरीथिंग ही डिसाईड. सो बेसिकली त्याच्यापाशी मेंटल वर्क खूप जास्त आहे ॲज कम्पेअर टू फिजिकल वर्क. बट अशा लोकांना जे आपल्यापेक्षा कमी शिकलेले आहे त्या लोकांना फिजिकल वर्क जास्त असते ॲज कम्पेअर टू मेंटल वर्क. तर मला हेच सांगायचं आहे की समोर जाऊन मला नाही का मेंटल वर्क खूप राहणार आहे. ॲज अ रायटर, ॲज अ डिरेक्टर, ॲज अ प्रोड्युसर मला या साऱ्या गोष्टी समजून घ्याव्या लागेल की कोणत्या गोष्टीला कशाप्रमाणे प्रॉपरली डिझाईन करायचं आहे. जस्ट लाईक तू समोर जाऊन अवतार, द लास्ट वेंडर वगैरे एक सिरीज वगैरे हे करणार आहे, अवतार युनिवर्स वगैरे बनवशील तर बेसिक आहे. अवतार युनिवर्स म्हणलं तर एक पूर्ण युनिवर्स येते, याच्यामध्ये प्रत्येक कॅरेक्टर येते, त्याला प्रॉपर डिझाईन करावं लागते ते इमोशन्ससोबत, आणि त्या स्टोरीसोबत लिंक पण करावं लागते, या साऱ्या गोष्टी. सो इट जस्ट लाईक या साऱ्या गोष्टी मेंटल वर्क आहे. आणि या मेंटल वर्क कोण करणार? ज्याने ती गोष्ट बनवली आहे तोच करणार, जस्ट लाईक मी. आणि माझ्यासोबत काही कलिग्स वगैरे पण राहील तरी ते पण माझ्यासोबत वगैरे ह्या साऱ्या गोष्टीमध्ये काम करतील. ओके, तर मग हे काम तुला का म्हणजे दिवसभरातून करीब 10, 12 किंवा 16 घंटे कामच करायचं आहे का? नो, ॲक्च्युली कसं आहे की तुला वाटते काम हे फक्त एकटंच, ह्या, बट ॲक्च्युली हे काम वॉज टू बिग. आणि याच्यामध्ये नाही का फिजिकल वर्कसुद्धा पण थोडं जास्त आहे. म्हणजे कसं फिजिकल वर्क म्हणजे तुला नाही का, आता ठीक आहे तू आता वगैरे सीन वगैरे तू डिसाईड केला तुझ्या रायटरसोबत आणि प्रोड्युसर डिरेक्टरसोबत, वॉज फायनल. ओके, ठीक आहे. बट ॲज अ डिरेक्टर जर तुला नाही का एक प्रकारे लोकेशन वगैरे फाइंड आउट करायची असेल, लिटिल वेट, थोडा वेळ. हां, आता म्हणजे समजा तुला वगैरे हे करायचं आहे, म्हणजे थोडा वेळ स्वतःला एक प्रकारे लोकेशन्स वगैरे या साऱ्या गोष्टी माहीत करून घ्यायच्या आहे की आपण आपला जो सीन तो आता डिझाईन केला आहे तो कोणत्या लोकेशनला मॅच होईल. मग बेटर आहे मला त्या लोकेशनवर जाऊन या साऱ्या गोष्टी बघावं लागेल की हां ठीक आहे बा, हे लोकेशन वॉज बेटर. सो बेसिकली नाही का मला या गोष्टीसाठी नाही का ऑल ओव्हर वर्ल्डमध्ये ट्रॅव्हल करावं लागेल, इथे जाऊन तिथे जावं लागेल, तिथे जावं लागेल. अनइंटेन्शनली माझं वर्क राहीन का या साऱ्या गोष्टींना फिगर आउट करावं लागेल. तर तुला या साऱ्या गोष्टीमध्ये तुला पैसा किती भेटेल? खूप जास्त. इट वॉज लाईक बहुत जास्त, बहुत जास्त भेटणार. पैसा मला खूप जास्त भेटणार इन फ्युचरमध्ये. माझ्यापाशी पैसा बहुत ही जास्त राहणार, पण मी त्याला खर्च करू शकणार नाही, कारण खर्च करण्यासाठी माझ्यापाशी वेळ पण राहणार नाही. बट तरी मी पैशाबद्दल जास्त काही विचार करत नाही, कारण मला माहीत आहे खूप सारा पैसा भेटणार आहे आणि मी वाटेल ते करू शकेल. बट ते पाहू पुढे, पैशाचं का करायचं आहे. राईट नाव मी कामाचाच भार एवढा आहे का तोच सहन करू शकत नाही, तर पैशाचा भार काय सहन करू.
तुला इतका कॉन्फिडन्स आहे की तू समोर जाऊन इतका सक्सेसफुल बनणार आहे, एवढा जास्त कॉन्फिडन्स आहे तुला? आ, या असं मला वाटते का? वाटते नाही, हो या कॉन्फिडन्स वगैरे आहे या. म्हणजे हे जस्ट लाईक, म्हणजे मी आता झोपेतून उठलो त्यामुळे या साऱ्या गोष्टी बडबड करून राहिलो आहे ना 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 नाही. जस्ट लाईक हे अगोदरपासून होतं माझ्यावर. म्हणजे जेव्हा मी 11th स्टँडर्डमध्ये गेलो तेव्हाच मी अशा प्रकारे स्वप्न पाहत होतो. तेव्हा मला माहीत पण नव्हतं की मी कोण आहे बा आणि का आहे या, आणि हे सगळं कशासाठी होऊन राहिलं आहे माझ्यासोबत. हळूहळू मला या साऱ्या गोष्टी समजून गेल्या आणि काय करायचं आहे, कशाप्रमाणे या साऱ्या गोष्टी मॅनिप्युलेट करायचं आहे, हळूहळू या साऱ्या गोष्टी समजल्या. आणि देन अंडरस्टँड झालं की जे होत आहे ते आपल्या लाईफला बिकम बेटर फ्युचर बनण्यासाठीच होत आहे असं मला वाटतं. वेल, आता 15 मिनिट झाले. मला ॲक्च्युली खूप काही बोलायचं आहे या, बट राईट नाव मला भूक तर नाही लागली, बट थोडंसं डब्बा आला आहे आणि आपण जेवून घेऊ. त्याच्यानंतर समजा जर आपला टाईम वगैरे भेटेल वगैरे तर आपण बोलू. कारण या सगळ्या गोष्टीसाठी आता हा वेळ कसा संध्याकाळचा वेळ, जस्ट लाईक सगळेजण नाही का फोनवर बोलतात 9, 9:30, 10 वाजता वगैरे फोनवर वगैरे मस्त बोलतात आपल्या गर्लफ्रेंड बॉयफ्रेंडसोबत. या मी पण RT5 एपिसोड रेकॉर्ड करतो. आता माझे रूममेट्स आहे ते पण आता संध्याकाळी बोलतील या संध्याकाळी इथे. सो इट जस्ट लाईक तेव्हा मला प्रायव्हसी भेटणार नाही. तर आत्ताच आपण रेकॉर्ड केलं, जेवढं केलं तेवढं. त्याच्यानंतर मग आपण यांचं जे हे झाल्यानंतर आपण पुन्हा बोलू. वातावरण खूप मस्त आहे आणि खूप चांगलं आहे. रूममध्ये जाऊशात वाटत नाही, बट yeah, let's do it. Okay, this is the my art like episode number 11, 90, 82, right, 83 right now we are at Verda, Maharashtra. Thank you. Sorry, Nagpur, Maharashtra. Thank you.